उद्योगधंद्यासाठी मोठी दिलासादायक बातमी. MIDC क्षेत्रातील भूखंड हस्तांतरणासाठी शासनाकडून अभय योजना जाहीर. मुंबई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या MIDC कार्यक्षेत्रातील नागरी जमीन कमाल धारणा व विनिमयन अधिनियमाच्या ULC कलम 20 अंतर्गत औद्योगिक प्रयोजनार्थ सूट मिळालेल्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अशा भूखंडाच्या हस्तांतरणावरील शुल्क आणि व्याजामध्ये सवलत देण्यासाठी नगरविकास विभागाने अभय योजना लागू केली आहे. यामुळे राज्यातील उद्योग आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळण्याची शक्यता. शासन निर्णयानुसार 23 जून 2021 पूर्वी एकापेक्षा अधिक वेळा भूखंडाचे हस्तांतरण झाले असल्यास आणि हस्तांतरण शुल्क भरले नसले तर आता केवळ शेवटच्या हस्तांतरणासाठीचे शुल्क व्याजासह वसूल केले जाईल. अशी मिळणार शुल्कात सवलत. पहिल्या 3 महिन्यात शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पहिल्या 3 महिन्यात या योजनेचा लाभ घेतल्यास व्याजासह येणाऱ्या एकूण हस्तांतरण शुल्काच्या केवळ 50% रक्कम भरावयाची मिळेल. पुढील 3 महिन्यात त्यानंतर 3 महिन्यात लाभ घेतल्यास 25% सूट म्हणजेच 75% रक्कम भरावयाची दिली जाईल. याशिवाय मूळ कंपनीच्या नियंत्रण भागीदारीचे प्रमाण 51% किंवा त्याहून अधिक राहून जर मर्जर, डीमर्जर किंवा ट्रान्सफर झाले असेल तर अशा प्रकरणामध्ये कोणतेही हस्तांतरण शुल्क आकारले जाणार नाही. निश्चित होणाऱ्या एकूण अधिभाराच्या रकमेपैकी 60% रक्कम शासनाकडे तर 40% रक्कम MIDC कडे जमा केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेतलेल्या क्षेत्रावरील कलम 20 अन्वये औद्योगिक सुटीची नोंद इतर हक्कातून कमी केली जाईल. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.